श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी चतुर्थीचे व्रताचा पूजाविधी आणि व्रतकथा याबद्दल जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम गम गणपतये नमः असे लिहायला विसरू नका. आपल्या सर्वांना माहीतच आहे, अंगारकी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. ज्यावेळी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला मंगळी किंवा अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. यंदा मंगळवार दिनांक 25 जून रोजी अंगारकी चतुर्थी येत आहे. अंगारकी चतुर्थी मंगळवारी येते, त्यामुळे मंगळाचा प्रभाव गणपती बाप्पांच्या पूजेवर वाढतो. या दिवशी व्रत केल्याने म्हणजेच उपवास करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने गणपती बाप्पांची कृपा होऊन शुभ फळे मिळतात. ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसेल त्यांनी अंगारकी चतुर्थी मात्र न चुकता करावी. असे केल्याने वर्षभरातील 21 संकष्टी चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते. किंवा ज्यांना प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे आहे त्यांनी अंगारकी चतुर्थीपासून व्रतास सुरुवात करावी. अग्निहोत्री ऋषी भारद्वाज यांच्या मुलाने 1,000 वर्षे तपश्चर्या करून श्री गणेशांना प्रसन्न केले. गणेशांनी त्याच्या भक्तीस प्रसन्न होऊन त्याची इच्छा पूर्ण केली. तो अंगारकासारखा लाल म्हणून अंगारक, भूमिपुत्र म्हणून भौम आणि शुभ करण्याची शक्ती असल्याने मंगल म्हणून प्रसिद्ध होईल. तो दिवस मंगळवार आणि चतुर्थीचा होता म्हणून मंगळवारच्या चतुर्थीस अंगारकी म्हटले जाईल आणि व्रत करणाऱ्यास ऋणमुक्त करणारी आणि पुण्यप्रद असेल असा वर दिला. मंगळवार 25 जून 2024 रोजी येणाऱ्या अंगारकीस गणपती बाप्पांची पूजा कशी करायची हे आता आपण जाणून घेऊया. या दिवशी आंघोळ वगैरे आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. आपली नित्यनेमाने केली जाणारी देवांची पूजा करावी. त्यानंतर देवघरापुढे किंवा जिथेही गणपती बाप्पांची पूजा आपण करणार ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर चौरंग ठेवावा. मात्र चौरंग अशा प्रकारे ठेवावा की जेव्हा आपण त्यावर गणेशांची स्थापना करू तेव्हा गणपतींचे मुख पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे येईल. चौरंगाभोवती रांगोळी काढावी. त्यानंतर चौरंगावर लाल वस्त्र टाकावे. पूजेसाठी तांब्याचा पाण्याने भरलेला कलश, हळद, कुंकू, चंदन, अष्टगंध, अक्षता, हळदी कुंकू लावलेल्या अक्षता, फुले, खास करून जास्वंदीची फुलं, 21 किंवा 11 दुर्वांची जुडी, फळे, अभिषेकासाठी पंचामृत, शुद्ध तुपाचा दिवा, अगरबत्ती, नैवेद्यासाठी गूळ खोबरं, कापसाची वस्त्रमाळ, कापूर, मोदक आणि गणपतींची मूर्ती इत्यादी साहित्य घ्यावं. पूजेला सुरुवात आचमनाने करावी. प्रत्येक आचमनानंतर हातावरून ताम्हणात पाणी सोडावं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः हात जोडून गणेशांचं स्मरण करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्यानंतर देवास पूजेसाठी बोलवायचं आहे. त्यांचं आवाहन करायचं आहे. चौरंगाच्या उजव्या बाजूला अक्षतांचे आसन तयार करून त्यावर तुपाचा दिवा ठेवावा. हा दिवा प्रज्वलित करून त्यास हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं वाहून दिव्याची पूजा करावी. एक ताम्हण चौरंगावर ठेवून त्यात श्री गणेशांची मूर्ती ठेवावी. आपल्याकडे पितळी, चांदीची जी उपलब्ध असेल ती मूर्ती ठेवावी. त्यानंतर गणपतींना पाण्याने, नंतर पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक मुक्याने करू नये, म्हणजेच अभिषेक करताना ओम गम गणपतये नमः असे म्हणावे. त्यानंतर गणपतींना स्वच्छ वस्त्राने पुसून चौरंगाच्या मध्यभागी तांदळाची रास करावी. तिथे हळद कुंकू वाहावं. त्यावर अभिषेक केलेली गणपतींची मूर्ती स्थापन करावी. अभिषेकाचा जल आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो
किंवा तुळशीला अर्पण करू शकतो। त्यानंतर गणपतींना चंदन, अष्टगंध, हळद आणि कुंकू लावावं। अक्षता आणि फुले वाहावीत। जानवं, कापसाची वस्त्रमाळ घालावी। 21 किंवा 11 दुर्वांची जुडी वाहावी। फळे वाहावीत। गूळ खोबरं ठेवावं। धूप दीप दाखवून अगरबत्तीने ओवाळावे आणि आरती करावी। 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा। दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा करून आरती करावी। नैवेद्य दाखवून उपवास सोडावा। काही कारणामुळे चंद्र न दिसल्यास पंचांगानुसार चंद्रोदयाची वेळ पाहून पूजा करावी किंवा पूजेमध्ये तांदळापासून चंद्र काढावा आणि अशा या चंद्राची पूजा करून उपवास सोडावा। झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। श्री स्वामी समर्थ।